कालची उलट्या पावलांची बाई आठवतेय ना? आज पूर्ण सत्य सांगतो. ती बाई हळूहळू पुढे येत होती. पैंजणांचा आवाज अजूनच जवळ येत होता. तेवढ्यात तंबूतून मामांचा आवाज आला. अरे हरी, झोपलायस की नाही? तो आवाज ऐकताच हरी वडेरांनी डोक्यावर पांघरून ओढलं आणि जागच न होण्याचा प्रयत्न केला. कसं तरी फटफटीत उजाडलं. सकाळी चहा झाला. धीर एकवटून हरी वडेरांनी मामांना विचारलं, मामा, रात्री आलेली ती उलट्या बावलांची बाई कोण होती? मामा हसले आणि शांतपणे म्हणाले, अरे असल्या पुष्कळ येतात. तू भिवू नयेस म्हणूनच तुला आज झोपायला सांगत होतो. कारण मामा हे कोणी साधे संत नव्हते. मामा म्हणजे प्रत्यक्ष कैलासपती महादेवच होते. शिवपुराण, शिवलीलामृत किंवा श्री गुरुचरित्र वाचणाऱ्यांना ठाऊक आहे, भगवान शंकरांच्या दरबारात भूते, पिशाच्चगण, अदृश्य शक्ती या सगळ्यांचा वावर असतो. म्हणूनच मामांच्या आसपास अशा